याची एक सीबीआय चौकशी व्हावी आणि तातडीनं मुख्यमंत्र्यांनी पुढे यावं. मुख्यमंत्र्यांनी हे सांगावं, राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी पुढे आलं पाहिजे. त्यांनी सांगितलं पाहिजे महाराष्ट्र ज्या पद्धतीनं पब संस्कृती या भाजप आणि भाजपरहित सरकारने या महाराष्ट्रात आणली, त्याच्यामध्ये नवीन पिढीला बर्बाद करण्याचं, ड्रग पाजून बर्बाद करण्याचं पाप हे लोक करतात आहे. हे स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्री का चूप आहेत आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी म्हणून आम्ही सांगितलं की कोण मंत्री होता, कोण आमदार होता, डॉक्टर तावरेला ससूनचा अधीक्षक बनवण्यासाठी दिलेलं पत्र हे कोण होते, त्याच्यामुळे हा सगळा खुलासा येणार. आणि खरं तर अजितदादा आपल्याला फार सांगतात की मी प्रशासनाला कंट्रोल करणारा माणूस आहे. हे तर लॉंग टाइम पुण्याचे पालकमंत्री आहेत. ते चंद्रकांत पाटील ते पण होते पालकमंत्री. बघ या पुण्यामध्ये ज्या घटना का होत, कोण आहे याच्या पाठीमागं, या सगळ्याचं स्पष्टीकरण या महाराष्ट्राच्या जनतेला झालं पाहिजे. आणि सरकारची जबाबदारी आहे या सगळ्या घटना चालत असताना राज्याच्या जनतेला हे अवगत केलं पाहिजे. हे सरकारची जबाबदारी आहे. या सरकारला जनाची नसेल तर मनाची तरी असेल तरी या सरकारनं पुढे येऊन सांगितलं पाहिजे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे की राज्यात हे नेमकं काय घडतंय आणि कोण याच्या पाठीशी आहे हे सरकारने जाहीर केलं पाहिजे. किंवा पुण्यामध्ये देखील ज्या काही घटना घडल्या, जळगावला घटना घडल्या, नागपूरला घटना घडल्या, त्या सगळ्याच्याच बद्दल अतिशय कडक पद्धतीनं त्याच्या सगळ्या चौकशी करण्याच्या सूचना या राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आल्या. स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिल्या, उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या, सरकारने त्याच्या पद्धतीनं सूचना दिल्या. त्या सगळ्या दिल्यानंतर पुण्यामध्ये 2 पोलीस अधिकाऱ्यांच्यावर पण कारवाई करण्यात आलेली आहे. डॉक्टरांच्या ब्लड रिपोर्ट जे घेतात तिथल्या डॉक्टरांच्यावर पण कारवाई करण्यात त्या ठिकाणी आलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये ज्या श्रीमंत व्यक्तीच्या मुलांनी जे काही कृत्य केलं ते अतिशय बेजबाबदारपणाचं आणि पालकांनी दुर्लक्ष केल्यामुळे हे सगळं घडलं. आणि निष्पाप 2 मुलांना, एका मुलाला आणि एका मुलीला स्वतःचा जीव गमवावा लागला, काही त्यांचा दोष नसताना. आणि त्यामध्ये देखील आता त्या मुलावर पण कारवाई केलेली आहे, त्याच्या वडिलावर पण कारवाई केली आणि त्याच्याही वडिलावर कारवाई केली. म्हणजे नातवावर, वडिलावर आणि आजोबावर अशा पद्धतीनं ती कारवाई त्या ठिकाणी केली गेलेली आहे. कुठल्याही परिस्थितीत आता काही राजकीय व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारची भूमिका मांडतात. अर्थात प्रत्येकाला आपलं आपलं मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि त्याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्याच्यामध्ये सक्त अशा प्रकारची कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.